श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि जर तुमचेही काही स्वामी अनुभव असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला ईमेल करू शकता, मला शेअर करू शकता. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा खूप भयानक आणि खतरनाक असा अनुभव आहे. त्या नांदेडच्या ताई आहेत आणि त्यांचा नवनाथ ग्रंथाची ताकद काय असते या पारायणाचा त्यांचा हा अनुभव आहे. तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की खरंच ही किती मोठी घटना आणि किती खतरनाक अनुभव आहे तो, आणि ही सत्य घटना आहे. त्यामुळे तुम्ही हा अनुभव शेवटपर्यंत ऐका. तर त्या ताई म्हणतात, मी नांदेडची, माझं नाव पूनम. तर त्या ताईंनी सांगितलेलं की ताई मी ही खूप जुनी घटना आहे, खूप जुना अनुभव आहे माझ्या बाबतीतला, की जेणेकरून 1987-88 मध्ये असेल ती तेव्हाची गोष्ट आहे. पण मला तुमचा चॅनल पाहून हा अनुभव शेअर करावासा वाटला, म्हणून मी तुम्हाला हा अनुभव सांगत आहे. तर त्या ताई म्हणतात की जेव्हा मी आमच्या घराची परिस्थिती खूप हालाकीची होती. घराची भरभराट कधी झाली नाही, घरात दरिद्रता, लक्ष्मी कधी टिकले नाही, आणि घराची जी काही नवीन काय म्हणतो ना आपण की घरातले जे मंगलमय कार्य असतात ते कधी होत नव्हते. आणि असं खूप उदासीनता, निराशा, सतत दुःख घरात असं असायचं. तर मी, माझी बहीण आणि माझा भाऊ, आई वडील असे आमचं कुटुंब होतं. तर आमच्या घरामध्ये कधीच स्वामी समर्थ महाराजांची कधीच पूजा झाली नाही. आणि त्याच्यातून आमच्या घरामध्ये माझ्या बहिणीचं खूप असं दुखायला लागलं. आजारी होती, सतत आजारी पडायची ती, पण तिला नेमकं काय होत होतं काहीच समजत नव्हतं. खूप डॉक्टर केले, खूप मोठमोठ्या हॉस्पिटलला नेलं. असे बोंधू लोक, आपण म्हणतो ना की आता बाहेर जर बघायचं म्हटलं, बाहेरची बाधा वगैरे आहे का, किंवा कोणी काही केलेलं आहे का करणी वगैरे, कोणाची नजर वाईट दोष आहे का, असं बरंचसं काही त्यांनी असं म्हणतो ना, अंगातल्या माणसाकडे ज्याच्या अंगात येतं त्याच्याकडे जर पाहिलं तर तेवढाच गुण येईल म्हणून अशा बऱ्याचशा जागी जाऊन त्यांनी पाहिलं. बोंधू लोक, बाबा वगैरे असतात अशा. तर तिथेही काही गुण आला नाही. ते फक्त आम्ही जर जायचो तर ते पैसे मागायचे, तुम्ही हे करा ते करा, पण पैसे घेऊन आम्हाला काहीच फरक पडत नव्हता. आम्ही खूप त्रासलेलो होतो, परेशान झालेलो होतो. तर आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करावं म्हणून. आमचं नशीब एवढं चांगलं की आमच्या शेजारी जवळच एक स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र होतं. आता आम्हाला जवळ होतं, पण आम्ही कधी केंद्रात गेलोच नाही, कारण आम्ही कधी पूजेत सेवेत नव्हतो आणि स्वामी समर्थ महाराजांना कधी मानत पण नव्हतो. त्याच्यामुळे आम्ही केंद्रात पण जायचो नाही. पण असंच म्हटलं की शेवटचा पर्याय म्हणून खूप म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव येतात, स्वामी समर्थ महाराज खूप चमत्कार करतात. म्हणून आम्ही असंच एकदा केंद्रात गेलो, आरतीला गेलो, आरती केली आणि घरी आलो. पण त्या दिवशी एवढं छान वाटलं ना की असं वाटायचं मग आता परत उद्या कधी जायचं आरतीला. म्हणून असं रोज त्यांना एक उत्सुकता लागून गेली की केंद्रात कधी जायचं, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात कधी जायचं म्हणून. मग त्यांनी रोज जाण्याचं ठरवलं, जसं जमेल त्यांना तसं जायच्या त्या. गेल्याच्या नंतर त्यांना खूप आवड निर्माण झाली आणि एक दिवस त्यांना असं समजलं की केंद्रामध्ये पण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम राहतो. तर त्यांनी तिथल्या मोठ्या स्वामी सेवेकरी दादांना विचारलं की दादा, माझाही प्रॉब्लेम आहे, आमच्या घरातल्यांचे खूप अडचणी आहेत, तर मी तुम्हाला प्रश्न करू शकते का? तर त्यांनी सांगितलं की हो, आपल्या जे केंद्रात प्रश्नोत्तर घेतात ते साक्षात आपल्याला मोरे दादांनी, परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादाने आपण त्याचा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेत असतो. तर त्यात तुम्ही प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये तुम्ही नोंद करू शकता म्हणून. तर त्या ताईंनी त्यांचा प्रश्न त्या दादांकडे दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दिंडोरीला जा म्हणून, नाशिकच्या तिथे दिंडोरीला जा म्हणून. आणि त्या ताई दिंडोरीला गेल्याच्या नंतर तेव्हाच्या काळामध्ये आपले परमपूज्य मोरे दादा हे आपले प्रश्नोत्तर घेत होते.
तर त्यांनी त्या दादांकडून म्हणजे मोरे दादांकडून हा प्रश्न केला. तर त्या दादांनी सांगितलं की तुम्ही तात्काळ आत्ताची आत्ता त्या मुलीला म्हणजे तुमच्या बहिणीला त्या घरापासून 2-3 दिवस तरी बाहेर लांब ठेवा, कारण तिच्यावर खूप मोठं संकट येणार आहे, खूप मोठं वादळ निर्माण होणार आहे. तर तुम्ही आत्ता जिथे राहताय तिथे तिला ठेवू नका, तिथून दुसरीकडे तुम्ही बाहेरगावी म्हणलं तरी चालेल, तिथे ठेवा. तर ताईंना प्रश्न पडला की बाहेरगावी आमचं कोणीच नातेवाईक नाही आहे, तर आम्ही कुठे ठेवायचं तिला म्हणून. तर असंच करता करता खूप दिवस गेले. त्यांनी काय बाहेर पाठवलं नाही त्यांच्या बहिणीला, तिथेच घरी ठेवलं. म्हणजे मोरेदादांची जी काही आज्ञा होती, मोरेदादांनी जे काही सांगितलं होतं ते त्या ताईंनी ऐकलं नाही. तर पुढचं असं भयानक, इतकं भयानक घडलं ते तर तुम्ही ऐका. तर त्यांनी काय केलं, पुढे बाहेर पाठवलं नाही त्यांच्या बहिणीला, घरीच ठेवलं. आणि पुढे असं काही मध्ये दिवस गेले, तिचं लग्न पण जमत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी परत केंद्रात जाऊन सेवा घेतली, परमपूज्य गुरुमाऊलींकडून सेवा घेतली. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांना म्हणजे केंद्रातूनच 7 गुरुचरित्र पारायण करण्याचे सांगितले. तर 7 गुरुचरित्र पारायण केल्याच्या नंतर म्हणजे त्यांनी सेवेला सुरुवात केली. सेवेला सुरुवात केल्याबरोबर 6व्या पारायणाच्या 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशीच उद्यापनाच्या दिवशी त्यांना म्हणजे असा एक अनुभव आला की ते जेव्हा शेवटच्या अध्याय वाचत होत्या, शेवटची ओवी वाचत होत्या, तेव्हा असं त्यांना जाणवलं की तिथून कुणीतरी म्हणजे अशी जी काही अशुभ शक्ती असते ती निघून जाताना त्यांना दिसत होते. हा त्यांचा पहिला अनुभव आला. नंतर 7वं पारायण झालं त्यांचं, आणि 7वं पारायण झाल्याच्या नंतर त्यांच्या बहिणीचं लग्न जमलं, लग्नही झालं. तर हे त्यांना वाटलं की आता आपला म्हणजे एक जो काही मोठा प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे, म्हणून घरात काही ना काहीतरी मंगल कार्य होतं आहे म्हणून. कारण ते लग्नाच्या बाबतीत पण खूप म्हणजे खूप परेशान होते, त्रासलेले होते, काय करावं काहीच कळत नव्हतं. पण या गुरुचरित्र पारायणाने त्यांच्या बहिणीचंही लग्न जमलं आणि घरात एक मंगलमय कार्य सुरू झालं. हे सगळं व्यवस्थित पार पडलं. मध्ये काही दिवस गेले, त्याच्यानंतर त्यांच्या बहिणीला परत त्रास व्हायला लागला त्या दुखण्याचा. म्हणजे ते सासरी असताना परत त्रास सुरू झाला, आणि तो जो काही त्रास होता तो इतका बिकट होता की तिला अजिबातच सहन होत नव्हतं त्या त्रासाचं, आणि काय करू काय नाही काहीच समजत नव्हतं. परत त्यांची अर्थातच पूनमताई ह्या स्वामी सेवेत आलेल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी परत परमपूज्य गुरुमाऊलींकडे जाण्याचं ठरवलं दिंडोरीला. तर त्यांनी परमपूज्य गुरुमाऊलींना प्रश्न केला की हिला असा त्रास होतोय, काय करावं. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे ते अर्थातच त्यांच्या बहिणीचं जे काही वादळ निर्माण होणार होतं ते झालेलं होतं. म्हणजे तिच्यावर जे काही संकट मोरेदादांनी सांगितलेलं होतं की संकट येणारे, तुम्ही तिला घरी ठेवू नका, ते संकट तिच्यावरती आलेलं होतं. पण स्वामी आपल्या ताई म्हणजे पूनमताई स्वामी सेवेत असल्यामुळे ते संकट टळलं. पण जर पूनमताई जर स्वामी सेवेत नसत्या तर ते संकट खूप म्हणजे खूप भयानक होतं. अर्थातच त्या ताईंचा मृत्यू होणार होता, त्यांच्या बहिणींचा मृत्यू होणार होता, इतकं मोठं ते संकट होतं. म्हणून मग त्यांच्या लग्नाच्या नंतर त्यांना त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे ते परत परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेले आणि म्हणाले की हिला खूप त्रास होतोय, काय करावं कळतच नाही आहे. तिला मी स्वामी सेवा करायला सांगते तरी पण म्हणजे ती सेवाही करत नाही आहे, घरात पण व्यवस्थित नाही आहे, काहीच नाही म्हणून. तर परमपूज्य गुरुमाऊलींनी असं सांगितलं की तुम्ही 3 गुरुचरित्राचे तुम्ही 3 नवनाथ पारायण करा म्हणून, आणि रोज 108 दिवस नारळ, मोरपीस, डांगरचा जो उतार असतो तो दर शनिवारी व अमावस्येला करायचा. आणि जे कुशाव्रत असतं तिथे जाऊन स्नान करायचं, आंघोळ करायची, आणि तिथं जे काही एक पिंपळाचं झाड आहे त्याला 1 माळ म्हणजे 108 वेळा तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या म्हणून. आणि मातृगण असतं, मातृगण जाऊन तिथे त्रिपिंडाचा पण विधी करतो, तो विधी करायचा. असं परमपूज्य गुरुमाऊलींनी सेवा दिली होती त्यांना. ती सेवा केली, आणि सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर ही सेवा मनोभावे त्यांनी पूर्ण केली. पूनमताईंनी त्यांच्या बहिणीला सांगितलेली, म्हणजे ते अर्थातच त्यांच्या बहिणीला काहीही जमत नव्हतं, कारण ती वाईट शक्ती ही सेवा करून देत नव्हती. त्याच्यामुळे त्या पूनमताईच ही सेवा करत होत्या. ही सेवा पूर्ण झाली, आणि सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर परत
परत त्या ताई परमपूज्य गुरुमाऊलींकडे गेल्या आणि त्यांना सांगितलं की आम्ही जे काही सेवा घेतलेल्या होत्या त्या आमच्याकडून पूर्ण झालेल्या आहेत आणि आता मी स्वतःला म्हणजे जो काही मला अनुभव आलेला आहे तो मी अर्थातच म्हणजे त्यांनी गुरुमाऊलींना सांगितलं की ज्या तुम्ही सेवा सांगितल्या तर त्या मी स्वतः केलेल्या आहेत. पण गुरुमाऊली म्हणले की त्या आता तुम्ही मी जे सांगतोय ते नीट ऐका. त्यात जे काही नवनाथ पारायण आहे ते तुमच्या बहिणीला स्वतःला वाचायला सांगा. मग त्यांनी सांगितलं जे नवनाथ पारायण होतं ते त्यांच्या स्वतः बहिणीने वाचलं ते नवनाथ पारायण. आणि ती जी काही अशुभ शक्ती होती नवनाथ त्यांच्या म्हणजे जी काय अशुभ शक्ती होती वाईट शक्ती होती त्यांच्यामध्ये त्यांच्या बहिणीमध्ये ती अशुभ शक्ती इतकी म्हणजे भयानक परिस्थिती त्या ग्रंथ वाचत असताना त्या ग्रंथावर डोकं ठेवून इतकी मोठमोठ्याने बोलत होती की अर्थातच त्या सांगत होत्या की ती जी अशुभ व्यक्ती होती अशुभ शक्ती होती ती बोलत होती की मला माफ करा परमपूज्य गुरुमाऊली मला माफ करा, मी परत अशी चूक कधीच करणार नाही, मला या त्रासातून सोडवा, मी या घरावर परत कधीच संकट आणणार नाही, कधीच वाईट नजरेने बघणार नाही. आणि मला म्हणजे माझ्याकडून जी काही या घरावरती संकट आली जे काही मी त्रास दिला त्याच्याबद्दल मी मनापासून माफी मागते आणि पण गुरुमाऊली मला याच्यातून सोडवा म्हणून इतकं मोठमोठ्याने ती बोलली. असा आवाज त्यांच्या बहिणीला आला आणि ती जी काही अशुभ शक्ती होती ती निघून गेली. तर त्यांची बहीण त्या पूनमताई म्हटल्या की त्यांच्या बहिणींचा हा अनुभव त्यांची बहीण सांगत होती की मी वाचत असताना ह्या शक्तीचा म्हणजे ती शक्ती अशी बोलत आहे याचा भास म्हणा किंवा मी स्वतः ऐकलेलं आहे की ती ग्रंथावर डोकं ठेवून ठेवून इतकी मोठमोठ्याने रडत होती, बोलत होती, गुरुमाऊलींना विनवणी करत होती की मी परत यांना त्रास देणार नाही, या घरात सुद्धा राहणार नाही, पण मला या त्रासातून सोडवा, मुक्त करा म्हणून. आणि त्या शक्तीला गुरुमाऊलींनी मुक्त केलं. आणि त्याच्यानंतर जे काही त्या ताईंनी पारायण वाचायला म्हणजे सांगितले होते गुरुमाऊलींनी तेवढे पूर्ण केले. आणि त्यांच्या मागची जी काही वाईट शक्ती होती, पीडा होती, वाईट नजर होती, करणी बाधा केलेली होती, बाहेरचं होतं ते सगळं निघून गेलं. आणि परत पण गुरुमाऊलींनी त्यांना विधी सांगितलेले होते ते विधी केले. आणि जे काही त्रिपिंडाचे त्यांना मातृगण तिथे जाऊन त्यांनी त्रिपिंडाची विधी सांगितली होती ते तीर्थ त्यांनी घरात शिंपडलं. आणि अशा प्रकारे त्यांची जी काही वाईट शक्ती होती ती कायमची निघून गेली. आणि आज त्यांच्या घरामध्ये इतकं छान वातावरण आहे की प्रत्येक घरातली व्यक्ती इतकी सुखी, समाधानी आणि आनंदाने जगत आहे. त्या बहिणीचा संसार आज खूप सुरळीत आहे. ते फक्त आणि फक्त गुरुमाऊलींच्या सेवेने, तेच म्हणजे ती सेवा म्हणजेच नवनाथ ग्रंथाची सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी अशी सेवा आहे. कारण नवनाथ ग्रंथाच्या सेवेचे अगणित असे फायदे आहेत. कुठलीही वाईट शक्ती असू द्या, कुठल्याही वाईट बाधा असू द्या, ती या ग्रंथापुढे चालत नाही म्हणजे नाही. अक्षरशः तो आत्मा, ती वाईट शक्ती, ती अशुभ व्यक्ती जी कोणती असते ती ग्रंथावर डोकं ठेवून ठेवून आपटून बोलत असते की मला या त्रासातून मोकळं करा, मी परत त्रास द्यायला येणार नाही म्हणून. तर त्या ताई म्हटल्या अगोदरच जर आपण मोरेदादांचा शब्द पाळला असता, मोरेदादांनी जी सेवा दिली होती आपल्याला की तुम्ही 2 दिवस तिथे घरी राहू नका, तुमच्यावर अघटित असं संकट येणार आहे, ते जर ऐकलं असतं तर आज ही घटना घडलीच नसते, हा अनुभव अनुभवायला मिळालेच नसते. कारण जर आपण मोरेदादा म्हणजेच साक्षात स्वामींची आज्ञा होती की तू तिथे त्या घरी जाऊ नकोस, बाहेर राहा 2 दिवस, तुझ्यावर अघटित असं संकट येणार आहे, म्हणजे साक्षात त्या ताईंचा मृत्यूच होणार होता. तर ते त्यांनी ऐकलं नाही. जर त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं असतं तर आज त्यांच्या मागे ही बाधा लागली नसती. आणि ही बाधा लागली नसती म्हणजे खूप अशुभ शक्ती होती ती. ही बाधा फक्त आणि फक्त मोरेदादांनी जी सेवा दिली होती ती न ऐकल्यामुळे लागलेली होती. तर ह्या ताई म्हणतात की मला स्वामी भक्तांना एवढंच सांगायचं आहे की जी काही तुम्ही सेवा करता
किंवा तुम्ही परमपूज्य गुरुमाऊलींकडून म्हणा किंवा केंद्रातून, स्वामी समर्थ केंद्रातून जी काही सेवा देता ती मनोभावे करा आणि त्वरित त्या सेवेला सुरुवात करा. कारण ती साक्षात आपल्या जी काही पुढे येणाऱ्या संकटांना, दुःखांना टाळण्यासाठी किंवा निवारण होण्यासाठी ती सेवा दिलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही त्या सेवेत कसलंही उशीर न करता किंवा काय म्हणतात त्याला, तुम्ही सेवा घेता आणि तुम्ही सेवा न करता तशीच मध्ये सोडून देता, असं न करता ते सेवेला तात्काळ सुरुवात करा आणि मनोभावे मनापासून सेवा करा. या सेवेचे अगणित असे अनुभव आहेत आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे, स्वतःची सत्य घटना आहे. त्याच्यामुळे तुम्ही जी काही सेवा घेता ती मनापासून करा आणि एकदा तरी आयुष्यात येऊन नवनाथ ग्रंथाचं पारायण करा, गुरुचरित्राचं पारायण करा, श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण करा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही वाईट शक्ती असतील, वाईट तुमचे कर्म असतील, दोष असतील, ते सगळे निघून जाण्यास मदत होते. हा माझा स्वतःचा सत्य अनुभव आहे. त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या अनुभवातून जे कोणते स्वामी भक्त असतील, नवीन स्वामी सेवेकरी असतील, तर त्यांच्यापर्यंत हा संदेश म्हणा किंवा माझा सत्य अनुभव म्हणा पोहोचावा आणि त्यातून त्यांचं कल्याण व्हावं. म्हणून मी हा अनुभव ताईंना शेअर केला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांनी पण असाच म्हणजे त्यांना जे काही सेवा देतील किंवा सेवा करतील ते त्या सेवेत खंड न पडता किंवा उशीर न करता त्यांनी ती सेवा तात्काळ सुरू करावी आणि त्या सेवेवर कसलीही शंका न घेता, कसलंही म्हणजे मनात विश्वास न ठेवता किंवा असं तुम्ही श्रद्धेने ती सेवा करा. मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही श्रद्धेने सेवा करा, मनात शंका ठेवू नका, निस्वार्थीपणे सेवा करा. तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. फक्त थोडा धीर धरा, संयम ठेवा, तुम्हाला सगळं मिळणार. स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. चालक, मालक, पालक आपले तेच आहेत. कारण तेच आपले प्रश्न करतात आणि उत्तरही आपलं त्यांच्याकडेच असतं. त्याच्यामुळे आपण जर त्यांची सेवा केली तर ते आपल्याला व्याजासकट परत करतात, म्हणजे करतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर ह्या पूनमताईचा अनुभव खरंच खूप अंगाला शहारे आणणारा आणि डोळ्यात पाणी आणणारा अनुभव होता. कारण नवनाथ ग्रंथाची ताकद शब्दात वर्णन करू शकत नाही, असा हा या ताईंचा अनुभव होता. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि हा अनुभव आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.